दरवेळी मीच का सगळं सहन करायचं? म्हणजे तू मला सहन करतोयस की मी तुला? आपल्याला सहन करावं लागतं रे. काय करणार, ऑफिस मध्येही आणि घरी, कारण आपण पुरुष आहोत ना. कसं आहे ना, मीच का तुझ्याशी बोलायला आली मला समजत नाही. हा कळवतो तुला. भेटू आपण उद्या, तेव्हाच सांगतो सगळं. तोपर्यंत जरा मी एक युद्ध सांभाळतो. युद्ध? कोणतं युद्ध? कोणतं युद्ध? आता फोनवरती काय म्हणालास, युद्ध चालू आहे वगैरे? ते होय, अगं अमेरिकाचं आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे ना. आणि फोनवर होता तो अमेरिका का तुला मदत करणारा? म्हणजे तू स्वतःला इराण समजतेस का? हो, हीच अवस्था केली आहेस तू माझी. उलटा चोर कोतवाल कोणाटे. असं वाटतं घर सोडून निघून जावं कुठेतरी. दरवाजा उघडा आहे. अगं ते स्विगीवाला आलाय ना, त्याला बोललो होतो मी, पार्सल मागवलं होतं. थांबा बघतो मी. अरे ये अरे ये रे, बस बस बस, लाजू नकोस, शांतपणे बस. तोपर्यंत मी पाणी घेऊन येतो. अरे बस रे. घे पाणी पी. थँक्यू सर. थोडं जेवतोस का आमच्यासोबत? नाही नको सर. अरे तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय की किती थकलायस ते. भूक लागली असेल. संजना, तुला काही हरकत तर नाही ना? नसणारच, मला माहित आहे. अरे जेवून घे रे, तसंही भांडून भांडून दमलोच आहे आम्ही. बस तू. नाही नको मॅडम. बस बोलली ना. बस रे बाबा, नाही तर तुझ्यावर मिसाईलच टाकेली. हे माझ्यासाठी? हो. सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. एक कटिंग चहा प्यायलो होतो फक्त. भूक लागले हे देखील विसरून गेलो होतो. संजना, माणसाला एक वेळचं जेवणही मिळत नाही. तो त्याच्या परिवारासाठी झटत असतो. त्यांच्या पोटासाठी ना तो स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो. हो ना, परिस्थिती माणसाला तिची भूकही विसरायला भाग पाडते.